आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करते मिसमॅच लव भाग 73. एक क्षणाला इनामदार व्हिलाच्या पोर्चमध्ये कार थांबली. क्षिती आणि श्रियांशी अजूनही पार्टीच्याच धुंदीत होत्या आणि त्याबद्दलच चर्चा करत त्या धावतच आत गेल्या. पण कार्तिक आणि गार्गी एकदम शांत होते. दोघंही शांतपणे पायऱ्या चढून आपल्या बेडरूममध्ये आले. दार लावताच रूममध्ये एक दाट शांतता पसरली. कार्तिकने सर्वात आधी अंगातला महागडा ब्लेझर अतिशय काळजीपूर्वक काढला आणि तो कपाटातील लाकडी हँगर काढून त्यावर व्यवस्थित अडकवला आणि मगच तो फ्रेश व्हायला गेला. तोपर्यंत गार्गी तिथेच ड्रेसिंग टेबल समोर उभी होती. आरशात पाहत तिने मोकळे केस आधी बांधले आणि अंगावर चढवलेली एक्सेसरी एक एक करत काढू लागली. आज पार्टीत खूप काही घडलं होतं तिच्या डोळ्यांसमोर. तेच सगळं येत होतं. कोण असेल ती मुलगी आणि का आली असेल तिथे? नेमका काय हेतू असावा या मागचा? मागच्या पार्टीवेळीही माझ्या ड्रिंकमध्ये कोणीतरी अल्कोहोल मिसळलेलं आणि आता हे असं. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करत आहे एवढं खरं, पण कोण आणि का करत असेल हे सगळं? विचारात हरवलेल्या तिचं अंगावर घातलेली सगळी एक्सेसरी काढून तिथे एका बॉक्समध्ये ठेवणं सुरू होतं. थोड्याच वेळात कार्तिक बाथरूममधून बाहेर आला तशी गार्गी ही फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेली. जेव्हा ती फ्रेश होऊन आली तेव्हा तो आरशासमोर चेहरा पुसत होता, पण त्याचं सगळं लक्ष आता गार्गीकडे होतं. ती मात्र नेहमीप्रमाणे कपाटाकडे वळलेली आणि तिने कपाटातून आपली उशी आणि चादर काढली. तसं त्याच्या हृदयात सल उठली. ओ, हिची तर सोफ्यावर झोपायची तयारी सुरू झाली. तिला थांबवायला हवं, पण काय बोलू? एव्हाना तिने सोफ्यावरची उशी नीट ठेवत ती ब्लँकेटची घडी मोडत होती आणि आता मात्र त्याचा संयम सुटला. तो दीर्घ श्वास घेऊन तिच्याजवळ आला आणि तिचा हात पकडून तिला बाजूला घेतलं. अचानक त्याने असं काही केल्यावर ती दचकली आणि कार्तिककडे घाबरून पाहू लागली. काय काय झालं? तिने विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत तो मात्र तिच्या डोळ्यात पहिल्यांदा थेट पाहत होता. गार्गी, थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. ते मघासाठी थँक्स. तुझं माझ्यासाठी इतकं ठामपणे उभं राहणं, इट मीन्स लॉट टू मी. कार्तिकचा आवाज शांत होता, पण त्यात एक अनामिक ओढ होते. आय कॅन अंडरस्टँड. इट्स माय ड्युटी. ती खाली पाहत म्हणाली, कारण त्याच्या डोळ्यात पाहताना तिच्या हृदयाची ही अवस्था अजीब झाली होती. ओ, ड्युटी. तिच्या या शब्दावर तो हलकासा हसला आणि तिला पुढे म्हणाला, हे बघ गार्गी, आपण इतके वेडे नाही आहोत की आपल्याला एकमेकांबद्दल काय वाटतं हे न कळावं. आय थिंक तुलाही माहिती असेल मी काय विचार करतो तुझ्याबद्दल आणि मलाही माहिती आहे तुला काय वाटतं. हे बघ, मला माझे विचार व्यक्त करता येत नाहीत, पण एकच सांगतो, करार तर कधीच संपलाय आपल्यातला. ज्या क्षणी त्या रात्री आपल्यात मर्यादा ओलांडल्या गेल्या त्याच क्षणी, माझ्या चुकीनेच का असेना, पण मी तुला त्या क्षणापासून बायकोचा दर्जा द्यायचा प्रयत्न केलाय. बस तुझ्या स्वीकृतीची वाट पाहत होतो. तुझं प्रामाणिक असणं माझ्या आधीच लक्षात आलेलं, पण आज तुझ्या स्मार्टनेसमुळं माझं मन तू आणखीन जिंकलंयस. तो अस्वस्थतेत पॅन्टच्या खिशात हात घालत म्हणाला, आय होप आपण आपल्यातल्या सगळ्या अटींचा परत विचार करायला हवा. अर्थात तुझी परवानगी असेल तरच. तो असं म्हणाला, पण ती मात्र वळली. ओ हो का? वा मिस्टर कार्तिक, तुमचा प्रोफेशनल विचार ऐकून मी धन्य झाले आज. पण याचा अर्थ काय समजायचा मी? तुम्हाला मी फक्त बायको म्हणून जगाला दाखवायला हवी आहे की तुम्हाला काही भावना देखील आहेत माझ्याबद्दल? म्हणजे मला तरी असं वाटतं कोणतंही नातं असायला आधी एकमेकांबद्दल भावना तर हव्या. त्या नसतीलच तर पुढे जाण्यात काय अर्थ? थेट प्रश्न करत ती आता त्याला पाठ करून उभी होती. कारण एवढं सगळं झाल्यावर तिला वाटत होतं की त्याने तिला प्रपोज नाही तरी निदान तू मला आवडतेस असं आणि इतकं तरी म्हणायला हवं होतं. पण तो फक्त नातं पुढं नेण्याबाबत बोलत होता, जे तिला अनकम्फर्टेबल करत होतं. सी गार्गी, नुसतं बोलण्यापेक्षा कृतीत प्रेम असणं महत्त्वाचं.
नाहीतर माझं प्रेम आहे म्हणत फसवणारे प्रियांशसारखे तुला लाखो भेटतील जगात. मला नाही आवडत प्रेमाचा बाजार मांडायला. मनापासून जे वाटतं ते मी करतो आपल्या माणसांसाठी, पण कृतीतून. त्यासाठी मजनू व्हायची गरज वाटत नाही आहे मला. तुम्हाला नाही वाटत मिस्टर कार्तिक, पण माझ्या तरी इच्छा आहेत ना माझ्या भावी पतीकडून, की जेव्हा मी मानसिक अस्वस्थतेत असेन तेव्हा त्याने माझं ऐकून घ्यावं, मानसिक आणि भावनिक आधार द्यावा, ना की मला एकटीला रडत सोडून द्यावं. गार्गीच्या त्या एका प्रश्नाने कार्तिक क्षणभर निरुत्तर झाला. तिला फक्त एक स्टेटस नको होतं, तर त्याच्या मनातली ओढ शब्दात ऐकायची होती. तिला गरज असताना तिला आधार हवा होता. तिने त्याला आत्ता पाठ फिरवली होती, पण तिच्या आवाजातील कंप कार्तिकला स्पष्ट जाणवत होता. गार्गीने वळून त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं, आणि मजनू व्हायची गरज तुम्हाला वाटत नसेल मिस्टर कार्तिक, पण मला तर वाटतं ना. ज्याच्यासोबत मी माझं आयुष्य व्यतीत करणार आहे, ज्याच्यासाठी मी जगाशी भिडले, त्याने किमान एकदा तरी सांगावं की मी त्याच्यासाठी नेमकी कोण आहे. प्रत्येक गोष्ट डील नसते आणि प्रत्येक नातं प्रोफेशनल नसतं. तुम्ही माझी मदत करता, माझी काळजी घेता, हे मला मान्य आहे, पण ते तुम्ही तुमच्या पत्नीची जबाबदारी म्हणून करताय की तुमच्या मनात माझ्याबद्दल काही भावना आहेत? जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत अटी बदलण्याचा प्रश्नच येत नाही. गार्गीचं हे बोलणं ऐकून कार्तिकच्या कपाळावर आठ्या उमटल्या. अगं, पण भावना असल्याशिवाय कोणी कोणाची इतकी काळजी घेतो का गार्गी? तुला वाटतं मी फक्त जबाबदारी म्हणून हे करतोय. त्या रात्री जे काही आपल्यात घडलं तो फक्त त्या क्षणांचा भाव नव्हता, आणि त्यावेळी सुद्धा तुझ्या तोंडात फक्त प्रियांश होता. तरीही मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही, पण मी कार्तिकच होतो ना, आणि माझ्यासाठी तू माझी बायको होतेस. पण त्यानंतर जेव्हाही मी तुला प्रियांशसाठी रडताना पाहिलं तेव्हा मला जी टोचणी लागली होती ती जबाबदारी नव्हती, ती जेलसी होती. सोबत हर्ट होतं, कारण एक मुलगी फसवून गेलेल्या माणसावर वेड्यासारखं प्रेम करत होती आणि मला तुला कोणा दुसऱ्यासाठी रडताना बघवत नव्हतं. कार्तिकचा आवाज थोडा जड झाला होता. तो आता गॅलरीच्या दिशेने गेला आणि स्लाईड काचेच्या बाजूला जाऊन बाहेर पाहत पुढे बोलू लागला. गार्गी, मला शब्दांचा खेळ मांडता येत नाही, हे मी आधीच कबूल केलंय. पण आज पुन्हा सांगतो, तू माझ्या आयुष्यात फक्त एक करार म्हणून आली होतीस, पण आता तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची झाली आहेस. तुला आवडतेस म्हणणं माझ्यासाठी खूप लहान आहे, कारण तू माझ्यासाठी त्याहीपेक्षा खूप जास्त आहेस. आता तूच ठरव, याला भावना म्हणायचं की आणखी काही. कार्तिकच्या या वाक्यावर काही वेळ शांतता पसरलेली रूममध्ये. कार्तिक बराच वेळ गॅलरीच्या काचेतून बाहेरच्या अंधाराकडे पाहत उभा होता. त्याच्या शब्दांतील तो प्रांजळपणा आणि जलसीची कबुली ऐकून गार्गीच्या काळजाचा ठोका चुकला होता. तिला जाणीव झाली होती की हा माणूस शब्दात जरी मजनू झाला नाही तरी त्याने स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून दिलेली ही कबुली कोणत्याही फिल्मी प्रपोजलपेक्षा मोठी होती. तिला कळत होतं, पण तिला माहिती नव्हतं की आता काय करायचं आहे. पण तिचं असं शांत होणं पाहून कार्तिकने वळून तिच्याकडे पाहिलं. तिची हातांची कसलीशी चळवळ चाललेली. तिची ती अस्वस्थता त्याला न सांगता बरंच काही सांगून गेली. तो एकदम तिच्याकडे आला आणि सरळ तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं. त्याचे हात आता तिच्या कमरेवर होते. त्या अनपेक्षित धक्क्याने आणि स्पर्शाने तिची नजर आता त्याच्या नजरेत मिसळली, आणि तिच्या घाबरट नजरेत त्याच्या नजरेची ती उत्कटता मिसळलेली पाहून गार्गीची नजर पुन्हा झुकली. इकडे माझ्याकडे बघ गार्गी, तू मघाशी म्हणालीस ना की तुला भावना शब्दात हव्यात. कदाचित माझ्या शिस्तप्रिय आयुष्यात मी भावनांना नेहमी दुसऱ्या क्रमांकावर ठेवलंय, आणि मला ठामपणे वाटतं की शब्दांपेक्षाही जास्त ताकद स्पर्शात आणि कृतीत असते. कार्तिकने तिची नजर पुन्हा आपल्या नजरेत कैद केली होती. त्याने तिला आणखीन जवळ ओढलेलं तेव्हा तिच्या हृदयस्पंदनांनी आत तीव्र कल्लोळ केला. दोघांना एकत्र आणायला आज कोणतीही वाईन नव्हती की गोव्याची ती धुंदी. आज फक्त दोघांमध्ये ती खरी आणि प्रामाणिक ओढ होती. त्या रात्री जे घडलं त्यामागे काहीही कारण असू दे गार्गी, पण आज मला शुद्धीत तुला हे सांगायचं आहे की तू या खोलीतल्या त्या सोफ्यावर नाही तर माझ्या शेजारी या बेडवर हवी आहेस मला.
हा माझा तुला थँक्स म्हणण्याचा प्रयत्न आहे असं समज किंवा माझी हक्काची मागणी. तो आता अधिकच जवळ आलेला. त्याचा तो गहिवरलेला आवाज ऐकून आणि गरम श्वास चेहऱ्यावर जाणवताच गार्गीचं हृदय जोरात धडधडू लागलेलं. कार्तिक, तिने त्याचं नाव घेतलेलं आणि आता मात्र त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांत ओठ मिसळले. तिला उत्कटतेने किस करू लागलेला आणि आज मात्र त्या स्पर्शात विरघळू लागलेली गार्गी त्याला तिच्याही नकळत प्रतिसाद देऊ लागलेली. आणि तिच्याकडून आलेला प्रतिसाद जाणवताच त्याचाही संयमाचा बांध तुटला. तो आता पूर्ण आवेगाने तिला आपल्या कवेत सामावून घेऊ लागला. त्याचा तो आक्रमक पण तितकाच हळवा स्पर्श गार्गीच्या अंगावर शहारे आणत होता. कार्तिकने तिला अलगद आपल्या बाहूंमध्ये उचलून घेतलं. गार्गीने नकळत आपले हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट केले आणि आपला चेहरा त्याच्या खांद्यावर लपवला. तो तिला घेऊन बेडच्या दिशेने वळला होता. आज त्या बेडवर फक्त हक्क नव्हता, तर एक अनाम ओढ होती. त्याने तिला हळुवारपणे बेडवर झोपवलं आणि स्वतः तिच्या समोर झुकला. आज त्यांच्या डोळ्यात कोणताही करार नव्हता, कोणतीही अट नव्हती. होता तो फक्त एकमेकांबद्दलचा अतीव आदर आणि फक्त प्रेम. कार्तिकचा स्पर्श आता क्षणाक्षणाला अधिकच उत्कट होत चाललेला. त्याच्या हातांची हालचाल गार्गीच्या हृदयाची धडधड वाढवत होती. त्याने तिच्या कपाळावर, डोळ्यांवर आणि मग पुन्हा एकदा तिच्या ओठांवर आपला हक्क गाजवला. गार्गी ही पूर्णपणे त्या स्पर्शात स्वतःला वाहू देत होती. प्रियांशच्या आठवणी तर कधीच कुठल्या कुठे धूसर झाल्या होत्या आणि तिच्या समोर असलेल्या त्या शिस्तप्रिय पण प्रेमात वेडा झालेल्या कार्तिकला ती त्याचा अधिकार देत होती. तोच तिला आता तिचं सर्वस्व वाटत होता. खोलीतल्या त्या अंधारात आणि शांततेत फक्त त्यांच्या श्वासांची लय ऐकू येत होती. कार्तिक तिच्या कानात हळूच कुजबुजला. यू आर जस्ट माइन गार्गी. त्याचा खोल आणि उबदार श्वास तिच्या मानेवर विसावला तशी ती पुन्हा शहारली. त्याच्या त्या शब्द आणि स्पर्शाने गार्गीने त्याला अधिकच जवळ ओढलं. आज त्या बेडरूममधील मिसमॅच भिंती कायमच्या कोसळत होत्या. सोफ्यावरची ती चादर आणि उशी आज खरोखर एकटी पडली होती, कारण कार्तिकने आज कृतीतून हे सिद्ध केलं होतं की तो फक्त शब्दांचा मजनू नसला तरी कृतीने राजाच आहे. रात्रीचा तो प्रहर त्यांच्या उत्कट भेटीचा साक्षीदार होत होता, जिथे दोन जीव कराराच्या बंधनातून मुक्त होऊन मनापासून एक होत होते. रात्रीच्या त्या उत्कट भेटीनंतर बेडरूममध्ये एक आत्मीय शांतता पसरली होती. गार्गी पुन्हा आजही कार्तिकच्या मिठीत होती. तिचे डोळे मिटले होते, पण तिला कार्तिकच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तिने हळूच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण कार्तिकने तिची पकड ढिली करण्याऐवजी तिला अजूनच स्वतःच्या जवळ ओढलं. त्याच्या त्या अनपेक्षित ओढण्याने गार्गीच्या अंगावर शहार आला. रात्रीचे ते दोघांतील उत्कट क्षण अजूनही विसरले नव्हते आणि आताही त्याचं असं ओढणं हे सगळंच तिला हवंहवंसं वाटत होतं. आज त्या शिस्तप्रिय बिझनेसमनच्या मिठीत गार्गीला कमालीची ऊब जाणवत होती, नि जी तिला पूर्णपणे सुरक्षित वाटत होती. काही क्षण असेच निवांत गेले. दोघांच्या मनात वेगळीच तृप्तीची भावना होती. पण तितक्यात कार्तिकच्या फोनचा सकाळचा अलार्म वाजला. मिस्टर इनामदारच्या आयुष्यात वेळेला किती महत्त्व आहे याची आठवण त्या आवाजाने जणू करून दिलेली. कार्तिकने डोळे उघडले. समोर गार्गीचा चेहरा होता. तो तिला एकटक पाहत राहिलेला. तिने मात्र त्याची भेदक नजर सहन न होऊन तिचा चेहरा ओंजळीत झाकला. ते पाहून त्याच्या हृदयाच्या तारा परत एकदा छेडल्या गेल्या आणि गालात गोड स्माईल आली. मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या झाकलेल्या चेहऱ्यावरचे दोन्ही हात बाजूला केले आणि त्याच्या दोन्ही बलदंड हातांनी लॉक केले आणि स्मित करत तिच्या जवळ आला. तिचे भिरभिरते डोळे त्यालाच निहाळत होते. किती गोड क्षण वाटत होता हा त्याला, हृदयात कायमचा साठवून ठेवावा असा. मग मात्र त्याने तिच्या कपाळावर हळूवार पण तितक्याच प्रेमाने किस केला. गुड मॉर्निंग गार्गी. चल आता उठावं लागेल मला, नाहीतर माझं शेड्यूल कोलॅप्स होईल. कार्तिक अतिशय मृदू आवाजात म्हणाला आणि बेडवरून बाजूला झाला. आताही तो आपल्या सवयीप्रमाणे आवरण्यासाठी बाथरूमकडे वळला होता. गार्गी मात्र तशीच बेडवर पडून होती. तिच्या ओठांवर एक नकळत हसू आलं होतं. ज्या माणसाला ती खडूस आणि शिस्तप्रिय समजत होती तो इतका हळवा असू शकतो याची तिला नव्याने प्रचिती येत होती.
कार्तिकचं आवरून झालेलं आणि गार्गी आता आवरत होते. तो नेहमीप्रमाणे लॅपटॉपवर काही करत येणारे कॉल अटेंड करत होता. गार्गीने आजही केस धुतले होते. तिने आज एक अतिशय स्टायलिश इंडो वेस्टर्न कोअर सेट घातला होता. ती स्वतःचा लुक एकदम पॉवरफुल पण आकर्षक ठेवायची. ती आरशासमोर उभी राहून आपले ओले केस नीट करत होती. केसातून पाण्याचे थेंब अजूनही हलकेच निथळत होते आणि तो ओलेपणा तिच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी देत होता. कार्तिक गॅलरीमध्ये फोनवर होता. फोन संपून तो जसा आत आला तसं त्याचं लक्ष आरशासमोर उभ्या असलेल्या गार्गीकडे गेलं. ओले मोकळे केस आणि तिचा तो अवतार पाहून कार्तिक तिथेच थबकला. त्याला तिचं हे ओल्या केसातलं रूप नेहमीच वेड लावायचं. आता मात्र तो न राहून संथ पावलं टाकत तिच्या अगदी जवळ आला. गार्गीने आरशातून त्याला पाहिलं, पण ती काही बोलली नाही. कार्तिकने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला डायरेक्ट स्वतःकडे वळवत तिला जवळ ओढलं. तिचा मात्र हृदयाचा ठोका चुकला. मी खाली जातोय, तू ये आवरून, तो अगदी शांतपणे म्हणाला. ओके, गार्गी बोलणार तोच कार्तिकने अनपेक्षितपणे स्वतःचे ओठ तिच्या ओठांवर प्रेस केले. तो काही वेळासाठी थांबलेला स्पर्श इतका अचानकचा होता की गार्गीच्या अंगभर गोड शिरशिरी उमटून गेली. आणि पुढच्या क्षणाला कार्तिकने बाजूला होत त्याच्या भिरभिरत्या नजरेने तिच्या चेहऱ्याकडे एकवार पुन्हा पाहिलं, जिथे तिच्या गालावर ब्लशची उधळण झालेली. ये लवकर म्हणत तिथे एक क्षणभरही न थांबता एक मिश्किल हसू चेहऱ्यावर ठेवून तो तसाच रूममधून बाहेर पडला. गार्गी मात्र तिथेच आरशासमोर सुन्न उभी राहिलेली. तिचे ओठांवर ओठ आपोआपच घट्ट झाले. हृदयाची धडधड अजूनही वाढलेलीच होती. हा खडूस इतका रोमॅन्टिक असू शकतो मला वाटलंच नव्हतं. तिने आरशात स्वतःच्या लाल झालेल्या गालांकडे पाहिलं आणि तिला आतून एक वेगळीच खुशी जाणवली. कार्तिक खाली निघून गेल्यावर गार्गीने पुन्हा एकदा आरशात स्वतःला पाहिलं. गालावरची लाली अजूनही तशीच होती. तिने आपली स्टायलिश बॅग उचलली आणि बेडरूमचं दार लावून खाली जायला निघाली. तिच्या मनात अजूनही कार्तिकचा तो अनपेक्षित केस फिरत होता. ती रूमचं दार लावून कॉरिडॉरमधून जिन्याच्या दिशेने चालू लागली. वाटेतच मनीष काका आणि निधी काकूंची बेडरूम होती. तिथून जाताना गार्गीला निधी काकूंचा चढलेला आणि वैतागलेला आवाज ऐकू आला. दार पूर्णपणे लावलेलं नव्हतं, त्यामुळे आतलं बोलणं स्पष्टपणे बाहेर येत होतं. ते शब्द ऐकून गार्गीचे पाय आपोआपच तिथे थांबले, कारण त्यांच्या नावात तिचा उल्लेख होता. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघूया गार्गीने नेमकं काय ऐकलं. मनीष आणि निधी असं काही बोलणार आहेत का जे ऐकून गार्गीला नवीन माहिती मिळणार आहे. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.